सततच्या मेकअपच्या ऑर्डरमुळं किचन क्लिनिंग वगैरेच काही झालंच नव्हतं. खूप ॲडव्हर्टाईज पाहिल्या होत्या किचन क्लीनरनी लवकर साफसफाई होते, म्हणून मीही ऑर्डर केलं. अर्बन वाईफचं नाही आहे, पण मल्टीप्लस खूप साऱ्या कंपनीज आहेत ऑनलाईन, त्यातलंच मी हे मागवलं आहे. चला तर बघूयात याचा रिझल्ट काय येतो आहे. ह्याच्यावरची प्राईज आहे ₹299. मला हे ऑनलाईन ₹144ला पडलेलं आहे. 2 ते 3 महिन्यापासून मी किचन अजिबातच आवरलेलं नव्हतं, साफसफाई नव्हती, डीप क्लिनिंग नव्हती. त्यामुळं खूप सारा तेलकटपणा किचनवरती झालेला होता. म्हटलं तो तर काय आपल्याच्याने आवरणं होणार नाही, त्यासाठी मी हे मागवलं होतं. हे काही पेड प्रमोशन नाही आहे, फक्त मी ह्याचा रिझल्ट काय असणार आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ शूट करते आहे. महिला म्हणलं की किचन साफ करण्यासाठी आपला साबण आणि स्क्रब असला तरी महिलांसाठी खूप झाला आणि खूप छानही निघतात. तर म्हटलं हे एकदम इझी आणि सोयीस्कर असेल तर हे मागवायला काही हरकत नाही, म्हणून मी हे मागवून पाहिलं. याचा रिझल्ट जर छान आला तर मग म्हटलं नेक्स्ट टाईमपासून हेच वापरावं. 2 महिन्यापासून माझ्या शेगडीची अवस्था अशी झाली होती. त्यातल्या त्यात आमचा एक्झॉस्ट फॅनही बंद पडला होता. फक्त इंडक्शन्स नाही, त्याचसोबत किचन, मिक्सर, आपलं गॅस वगैरे सगळंच इतकं खराब झालं होतं की माझ्याच्याने शक्य होणार नव्हतं. तर ह्याला सांगितलं होतं तुम्ही स्प्रे करून 10 ते 20 मिनटं ठेवून द्या, 5 ते 10 मिनटं. तसं ठेवलं होतं, पण ते इझिली काही माझ्याकडून साफ झालंच नाही. मग मला शेवटी स्क्रब घ्यावाच लागला. कमी डाग वगैरे, तेलकट डाग वगैरे कमी असतील तर त्यासाठी हे इझिली निघतं, पण जास्त वगैरे खराब झालं असेल तर नाही निघणार. तुम्हाला त्यासाठी स्क्रब वगैरे यूज करावंच लागणार आहे. त्यानंतरनं बऱ्याच जणांनी यूट्यूबवरती शूट केलं होतं. याने लाईटचे बोर्ड्स वगैरे पण क्लीन होतात. त्यासाठी मी इकडे स्प्रे करून पाहिला, पण अजिबातच त्याने क्लीन होत नाही आहे. काय होतं ना, यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज वगैरे अपलोड असतात आणि त्यातलं बघून आपण काहीतरी प्रोडक्ट ऑनलाईन शॉप करतो, पण त्याचा रिझल्ट आहे की नाही ते एकदा पडताळून पाहणं खूप गरजेचं झालेलं आहे. इथे पण मला स्क्रबचा वापर करूनच ते क्लीन झालेलं आहे. हे क्लीन झालं नव्हतं. त्यानंतर मिक्सर साफ करायला घेतला. मिक्सरवरती 10-1 मिनटं हे स्प्रे करून ठेवलं होतं. थोडंफार क्लीन झालं, पण बाकीचं मला स्क्रबनीच करावं लागलं आणि ते एकदम छान स्क्रबनी झालं क्लीन. हा स्प्रे फक्त किचन वाट्यावरती थोडेसे डाग वगैरे पडले असतील किंवा स्टाईल वगैरे खराब झाली असेल त्यासाठी उपयुक्त आहे. बाकीचं या तेलकट वगैरे डाग वगैरे अजिबात याने क्लीन होत नाही आहेत. हे लोकल कंपनीचं असल्यामुळं निघलं नसावं असं माझा अंदाज आहे, पण कोणी अर्बन वाईफचं किचन क्लीनर वापरलं असेल आणि त्याचा रिझल्ट काय असेल तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा.